छान छान. वा 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 वा, पोज लय भारी द्यायला इकडे. दीदीच्या मागे फिर. जा बाई दीदीच्या मागे. यांना मोबाईलच येड नुसतं. बाईच्या मागे फिरती आली दीदीच्या. हा जा. म्हणलं की ती कशी हा फिरा. हा फिरा. हा फिरा. इकडे तोंड करा. इकडे या. आमच्याकडे. बाई इकडे ये ना. ए कुठं चालली तू? गेल्या रुक. इकडे बघा. काढू नको, थांब थोडं. अरुण अडकून टाकली वाटत. केस मागे कर थोडे. पडली. अरू इकडे की काढ दे ना. रुक्मिणी बाई इकडे बघा, तू मोबाईलच घ्यायला. कशी दिसते रुक्मिणी आमची? हे नथनी कुठे? नथनी कुठं पडली बाई? चला या. कुठं चालली तू? कुठं चालली? ते बेल्ट काढू का म्हणायला? बेल्ट मागचा. थांब. आर्या दीदी सारखं तू हसायचा तिकडे. माय गे नवरी लाजली मायलाच. बाईला हसण्याची एक चॉकलेट घेऊन देता. हसतीस का थोडा? ते मामा गाडी देते तुला. गाडी दिल्यावर हसतीस का? खाली गाडी काढून देते तुला. हा गाडीवर बसून काढ मग. तू इकडे. छान आहे, मस्त आहे. घ्यायची. मग फ्रेंड्स, आमची छोटी आणि मोठी रुक्मिणी कशी काय वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, आम्ही आषाढी एकादशीनिमित्त आम्ही फोटोशूट वगैरे करायचं ठरवलं होतं, त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढायला आलो, पण त्यांनी काही फोटो वगैरे काढून दिलेले नाहीत. तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये कशी काय करत होती छोटी रुक्मिणी. चला मग, कसा काय वाटला आमचा ब्लॉग नक्की सांगा.
आम्ही आलेलो आहोत इथं दर्शन घेण्यासाठी. विठ्ठल रखुमाईचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही थोड्या वेळातच घरी निघणार आहोत. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा काय वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.